नमस्कार. मी मनाली तरडे पुन्हा आपणामध्ये उपस्थित झाली आहे. संस्कृती चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सामाजिक, राजकीय, क्रीडा, संस्कृती, अभिनय, शेती, व्यवसाय सब कुछ आहे. तर आज आपण विषय घेऊन आलो राजकीय विश्लेषणासाठी आपण इथे उपस्थित झालेलो आहोत. परवा पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनामध्ये देशाचे गृहमंत्री अमितजी शहा व महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची झालेली भाषणं आपल्याला ह्याच्यावर विचार करावाच लागेल. लोकसभेमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर आणि आगामी सभेच्या निवडणुका लक्षात घेऊन आपल्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याकरता, त्यांना मार्गदर्शन करण्याकरता किंवा येणाऱ्या निवडणुकीची रणनीती ठरवण्याकरता या अधिवेशनाचे आयोजन होते. खरं तर या अधिवेशनाकरिता या देशाचे सर्वोच्च नेते माननीय नितीनजी गडकरी उपस्थित राहणार होते, पण स्वास्थ्याचे कारण सांगून ते या अधिवेशनामध्ये अनुपस्थित राहिले. तर फार बरे झाले, कारण नितीनजी गडकरी यांची संपूर्ण देशामध्ये एक अशी उज्ज्वल प्रतिमा आहे. संपूर्ण पक्षामध्ये त्यांचे मित्रपरिवार आहे. परंतु देशाचे गृहमंत्री अमितजी शहा आणि महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेले वक्तव्य, अमितजी शहा बोलताना अगदी तार सप्तकामध्ये बोलत होते. संपूर्णपणे तोल गेलेला होता. भाषणामध्ये संपूर्ण आरडाओरडा होता आणि त्यांनी माननीय शरद पवार साहेबांवर भ्रष्टाचाराचे सरदार असा आरोप लावला. पवार साहेब 50 वर्षापासून या महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या राजकारणामध्ये सक्रियपणे सहभागी आहेत. या देशाच्या विकासामध्ये, या देशाच्या महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये त्यांचा सहभाग आहे. या महाराष्ट्राचे ते सर्वोच्च नेते. या सर्वोच्च नेत्याबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य करणं या महाराष्ट्रातील जनता खपवून घेणार नाही. बरं, पवार साहेबांना या देशातला सर्वोच्च पदवीभूषण पुरस्कार या शासनाने दिलेला आहे. त्या पुरस्काराचे काही क्रायटेरिया आहे. तो पुरस्कार कोणाला दिला जातो हे अभ्यासाअंती ठरवले जाते. जेव्हा पुरस्कार दिला तेव्हा अमितजी शहा यांना शरद पवारांबद्दल कदाचित माहिती नसावी. तसं पाहिलं तर 2 वर्ष आधी या देशाचे पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले होते आणि माननीय अजित पवार यांना 70,000 कोटीचा घोटाळा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असे संबोधून निघून गेले होते. पण कालांतराने तेच अजित पवार साहेब महायुतीमध्ये सामील झाले आणि आज ते भारतीय जनता पक्षाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनलेले आहे. तर अशा प्रकारचं वक्तव्य अमित शहाजींचं. तर महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपल्या भाषणामध्ये म्हणतात की आता हेच आदेश समजून याच्यानंतर कोणतेही आदेश मिळणार नाही. चौफेर बॅटिंग करा आणि ठोकून काढा. खरं तर ठोकून काढा ही क्रिकेटची भाषा सुद्धा समजली जाईल, कारण साहित्यामध्ये लक्षणा, व्यंजना, अभिधा अशा प्रकारच्या जर साहित्याच्या भाषेतून विचार केला तर कदाचित ती क्रिकेटची भाषा म्हटलं जाईल. पण दुसऱ्या पद्धत जर ठोकून काढा, ठोकून काढा म्हणजे नेमके काय? इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना ठोकून काढा, नेत्यांना ठोकून काढा, अशा प्रकारची अराजकीय व हुकुमशाहीकडे वळणारी भाषा या महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांना शोभत नाही.
जर तुम्ही ठोकून काढा म्हणत असेल तर इतर पक्षाचे कार्यकर्ते चूप असतील का? ही त्यांना चिथावणी देण्यासारखे वक्तव्य आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करून दंगली घडवून आणायच्या आहेत त्या गृहमंत्र्यांना. आणि जनता जर गृहमंत्री म्हणतात ठोकून काढा तर इतर पक्षाचे कार्यकर्ते चूप बसतील का? तेही ठोकून काढतील ना. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे, जिजाऊंचे, संतांचे विचार या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि अशा प्रकारची हुकुमशाही भाषा या महाराष्ट्रातील जनता खपवून घेणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की जनतेला गर्भवती मातेसमान जपावे. म्हणून ही अरेरावीची भाषा वापरल्यामुळेच लोकसभेमध्ये सपाटून भारतीय जनता पक्षाने मार खाल्ला. आमच्या अमरावतीमध्ये सुद्धा आमच्या खासदार, माजी खासदार अशाच प्रकारची अरेरावीची भाषा वापरत होते आणि अमरावतीकरांनी चांगलाच त्यांना धडा शिकवला. त्यांच्या अतिरेकीपणामुळे त्यांना धडा शिकवला आणि घरी बसवलं. तसंच महाराष्ट्रामध्येही झालं आणि तसेच संपूर्ण भारतामध्येही झालं. आणि अशा प्रकारची अरेरावीची भाषा जर भारतीय जनता पक्ष वापरत असेल तर जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये सपाटून ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माननीय गृहमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया आपली सुरक्षा यंत्रणा वाढवावी.